विद्यार्थी मित्रांनो, आपण in last period we mentioned about the work of two great scientists regarding the evolution process. One was Charles Darwin and second was Jean Lamarck. Both are very important for our knowledge, for our study in the field of evolutionary science. आता याच्यामध्ये आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे कसं काय, स्पेसिएशन. स्पेशियन म्हणजे काय, व्हॉट इज स्पेसिएशन. याचं अगदी सोपी व्याख्या कशी आहे, डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस हे का बरं होते, बिकॉज ऑफ इव्हॉल्युशन. आपण मागील पिरियडला पाहिलं, ड्यू टू इव्हॉल्युशन त्यामध्ये काय होत असते, न्यू लिव्हिंग्स आर प्रोड्यूस इन मोर नंबर, देअर इज कॉम्पिटिशन फॉर living. So living organism with useful characters, they are live, they sustain, they जिवंत राहतात, and others are killed. The living with useful characters, these characters they pass to next generation, and because of new characters in next generation new species are formed. म्हणजे याचा अर्थ एकच आहे, because of evolution, because of effect of evolution new species are formed. Okay, then आपण बघूया what is species. What is species. Species कशाला म्हणायचं बघा. So species is the group of organism. What is species? Species is the group of organisms that produce new fertile organism through the reproduction process. म्हणजे असं म्हणूया आपण, all the dogs of the earth, their group of all the dogs of the earth, they produce new individual dog organisms through reproduction process. झाला एक्झाम्पल, जगातले सगळे डॉग्सचा एक ग्रुप जो काय करेल, रिप्रोडक्शनद्वारे नवीन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम तयार करेल. जो कसा असेल नवीन ऑर्गॅनिझम, स्वतः फर्टाईल असेल, तो पण पुन्हा रिप्रोडक्शन करून न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करेल. ठीक आहे, याला म्हणतो आपण स्पेसिस. तीनच शब्द महत्त्वाचे आहे, ग्रुप ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम्स that reproduce new fertile organisms by reproduction process. आता हे का बरं होते, why the new species are formed. नवीन तर स्पेसिस प्रजाती तयार होतात, पण त्या अगोदरच्या पिढीपेक्षा वेगळ्या का बरं असतात, बिकॉज दोन गोष्टीमुळे. नंबर वन, ड्यू टू जिओग्राफिकल कंडिशन. अगोदरच्या पिढीच्या वेळेची भौगोलिक स्थिती आणि नवीन पिढीच्या वेळेची स्थिती यात बदल असेल की नाही, काहीतरी कालखंड गेलेला असतो, काही वर्ष गेले असतात, त्यामुळे काय होतात, जिओग्राफिकल कंडिशन. आजचं वातावरण आणि 500 वर्षापूर्वीचं तुमच्या पंजोबाच्या वेळचं वातावरण सेम आहे का, नाही. मग काय होतं याच्यामुळे, जिओग्राफिकल चेंजेस टेक्स प्लेस. सो चेंजेस इन द लिव्हिंग बॉडी आल्सो हॅपन, टेक्स प्लेस, अकर. Structural changes, body structure change, food of the living change, habit of the living change, their places also change. याला म्हणतो आपण changes in the living due to geographical condition. So new species are formed. First reason is geographical condition change. Second कोणती आहे मग, in the body of living structural changes takes place. का बरं, behavior also change. का बरं, because in the body genes structure change, gene sequence change, याला म्हणतो आपण genetic variation. So new characters develop, new characters also develop, and these are change, different. New characters are different. Okay, आता हे झालं अतिशय महत्त्वाचं बघितलं आपण. स्पेसिएशन म्हणजे काय, स्पेसिस म्हणजे काय, and what are the causes for new species formation. ते आपण शिकलो, तीन गोष्टी महत्त्वाच्या.
त्यानंतर आपण शिकणार आहोत या पाठातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण शिकलो इव्हॉल्युशन ऑफ ऑल लिव्हिंग शिकलो, पण आपली इव्हॉल्युशन कशी झाली, तुम्ही आम्ही माणसाची ह्युमन इव्हॉल्युशन. कोणती? ह्युमन इव्हॉल्युशन. हे आता आपण बघणार आहोत. तर एकंदरीत ह्युमन इव्हॉल्युशन सुरू झालं. आता बघा एकूण असं पिरियड आहे 300 to 400 crores years ago इव्हॉल्युशन स्टार्ट. सजीव निर्माण झाला पृथ्वीवरती किती वर्षापूर्वी? 300 वर्षापूर्वी. मोर दॅन 300 crores years ago. 300 crores वर्षापूर्वी पहिला फर्स्ट लिव्हिंग अपियर्ड ऑन द अर्थ. मागं पाहिलं आपण इन द बिगिनिंग ऑफ लेसन. त्यातून मग बदल होत गेले बिकॉज ऑफ मेनी स्लो चेंजेस, ग्रॅज्युअल चेंजेस. मेनी डेव्हलप ऑर्गॅनिझम्स इव्हॉल्व, तयार झाले. त्यांच्यापासून मग मानव निर्माण झाला कसा, हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. दी स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला म्हणतो आपण ह्युमन इव्हॉल्युशन. म्हणजे डेव्हलप ॲनिमलपासून आपण कसे निर्माण झालो, हा या पाठातला मेन गाभा आहे बघा. तर याची आपण आता 300 वर्षापासून 300 क्रोर्स वर्षापासून तर 7 करोड वर्षापर्यंत सगळं होत गेलं. फर्स्ट लिव्हिंगपासून डेव्हलप तर अदर ॲनिमलपर्यंत, डेव्हलप ॲनिमलपासून आपण कसं डेव्हलप झालो हे आता बघूया आपण. तर ही गोष्ट सुरू होते बिफोर 7 crores इयर्स. किती वर्षापूर्वी? 7 crores years ago ही गोष्ट सुरू झाली. कोणती गोष्ट सुरू झाली? इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन बीइंग स्टार्टेड, सुरू झाली. तर 7 crore इयर्स ते आत्तापर्यंत 7 करोड वर्षापूर्वीपासून तर आत्तापर्यंतचा कालखंड जो आहे, ह्युमन बीइंगमध्ये अनेक बदल होत गेले. मेनी चेंजेस टेक्स प्लेस इन द ह्युमन बॉडी. म्हणजे आजचा मानव आणि 7 करोड वर्षापूर्वीचा मानव यात कसे बदल होत गेले आणि आज आपण घडलो बघा, आहे ना. तर आजचा मानव, टुडेज मॉडर्न मॅन अँड मॅन ऑफ 7 crore years ago, देर आर मेनी डिफरन्स, टू मच डिफरन्स आर देअर. हे डिफरन्स कसे होत गेले हे आपण विविध टप्प्यामध्ये बघूया. टोटल स्टेजेस हे पडणार आहोत आपण, टप्पे पडणार आहोत. एकूण 12 टप्पे पडलो आहे आपण. याची पूर्ण प्रोसेस ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन वी कॅन स्टडी अंडर 12 स्टेज. किती स्टेज आहेत? 12 स्टेज. कोणत्या बघा. तर तुम्ही फक्त माहीत ठेवा कालखंड. पहिला केव्हा? 7 crore. दुसरा केव्हा? 4 crores. त्यानंतर कोणता? 2.5 crore. त्यानंतर 2 crore. त्यानंतर 40 lakh years ago. त्यानंतर 20 lakh years ago. त्यानंतर 50 lakh. त्यानंतर 1 lakh. मग 50,000. मग 10,000. मग 5,000. आणि मग आजचा मानव 400 वर्षापूर्वीचा नाही का, सायन्स डेव्हलप, आणि आजचा मॉडर्न मॅन. पुन्हा एकदा पहा. 8वा बरं. पहिला टप्पा कोणता? 7 crores. 8वाचा. दुसरा कोणता? 4 crores. तिसरा कोणता? 2.5 crores. त्यानंतर मग कोणता? डायरेक्ट मग लाखावर गोष्ट आली. मग 2 crores. नंबर 4 2 crores. त्यानंतर 40 lakhs. त्याचं अर्ध करायचं. मग 20 lakhs. मग करायचं 15 lakhs. मग सरळ 1 lakhs. मग आणखी कमी 50,000 10,000. बस असं नाही. मग 5,000 आणि सरळ मग आता किती? 400 years. तर आता आपण 1 by 1 बघूया. पहिले काय घडलं? बिफोर 7 crores years ago ऑन धिस अर्थ डायनोसॉर डिसॲपियर. तुम्ही नाव ऐकलं सर्वांनी डायनोसॉरचं? डायनोसॉर सारखे ॲनिमल होते की नाही, ॲनिमल जे खूप उंच होते, 3 मजली बिल्डिंगवर डोकावून पाहू शकतो इतके उंच होते, पण ते नष्ट झाले. आता कोणाला प्रश्न पडेल नष्ट का झाले? बिकॉज ऑफ जिओग्राफिकल क्लायमॅटिक चेंजेस. दे कुडंट ॲडजस्ट, सो दे डिसॲपियर. ते गेले. ते गेल्यानंतर आपलं काम सुरू झालं बघा ह्युमन बिंगचं. काय घडलं मग? दॅट टाईम व्हेन डायनोसॉर डिसॲपियर्ड फ्रॉम दिस अर्थ, ल्युमर लाईक ॲनिमल्स, बंदरासारखा दिसणारा ॲनिमल डेव्हलप झाला. लंगूर ज्याला म्हणतो आपण, लेमर लाईक ॲनिमल डेव्हलप. दॅट टाईम केव्हा? 7 crore years ago डेव्हलप झाला. इव्हॉल्व कोणापासून? फ्रॉम देअर
ॲन्सेस्टर यांच्या पूर्वजापासून डेव्हलप झाला. हे कुठे घडले? तुम्हाला ठिकाण माहीत पाहिजे. आफ्रिका. लिमर म्हणू आपण. लिमर लाईक म्हणजे मंकी लाईक ॲनिमल डेव्हलप इन आफ्रिका फ्रॉम देअर ॲन्सेस्टर 7 crore years ॲगो. इतकंच फक्त माहीत ठेवा. काय झालं? लिमर लाईक ॲनिमल डेव्हलप. बस. डायनोसॉर डिसअपियर अँड लिमर लाईक ॲनिमल डेव्हलप. एवढंच माहीत ठेवा. ओके. देन पुढचा टप्पा कोणता आहे? 4 crores. मग काय झालं? देअर हॅड बीन टेल टू लिमर लाईक ॲनिमल. त्याला काय शेपटी होती? दॅट टेल डिसअपियर्ड. हळूहळू शेपटी नष्ट होत गेली, कारण कामच कमी पडत गेला. देअर वॉज नो यूज ऑफ द टेल मोर अँड देअरफॉर टेल स्टार्टेड टू डिसअपियर. अँड टेल डिसअपियर बट ब्रेन एनलार्ज. ब्रेन डेव्हलप. ब्रेन एनलार्ज. साईज ऑफ द ब्रेन बिकम मोर. म्हणजे असं म्हणू आपण, लिमर लाईक ॲनिमल्स ब्रेन साईज वॉज स्मॉल. दॅट साईज बिकम मोर अँड मोर. याला म्हणतो आपण एनलार्जमेंट ऑफ ब्रेन टेक्स प्लेस. त्यापुढे काय झालं मग? हँड्स इम्प्रूव्ह. याचे हँड काय झालं? हँड्स इम्प्रूव्ह. हँड्स मॉडिफाय. हँड डेव्हलप. हँडमध्ये काय? ह्याच्या हातामध्ये बदल होत गेला. तो कसा असेल? वॉकिंग ऑन 4 legs. सो देअर हॅड बीन सम चेंजेस, इम्प्रूव्हमेंट, मॉडिफिकेशन. कशामध्ये? इन द हँड्स. मग काय झालं पुढे मग? सो ॲप लाईक ॲनिमल डेव्हलप. आता हातच चेंज होत गेले. असे आता माकडाचे आहेत बघा, आहे ना, डेव्हलपवाल्या. मग त्याचे इट बिकम ॲप लाईक ॲनिमल. आता ॲप म्हणजे कोण? द ॲनिमल बिटवीन मंकी अँड ह्युमन बिईंग. त्याला म्हणतो आपण ॲप लाईक ॲनिमल डेव्हलप. मंकीपेक्षाही लो ॲनिमल, त्याला म्हणतो आपण लिमर लाईक ॲनिमल. थोडा डेव्हलप झाला, त्याला म्हणतो आपण ॲप लाईक ॲनिमल डेव्हलप. म्हणजे सम कॅरेक्टर्स ऑफ मंकी अँड सम कॅरेक्टर्स ऑफ ह्युमन बिईंग. त्याला म्हणतो आपण ॲप लाईक ॲनिमल्स डेव्हलप. आता हा डेव्हलप झाला. कुठची गोष्ट आहे? इन आफ्रिका. देन दिस ॲनिमल मूव. ॲप लाईक ॲनिमल मूव. त्यानं सोडलं आफ्रिका. सर्वांनीच नाही, काही तिथे राहिले, काही निघाले तिथून. दे मूव टू साऊथ ईस्ट एशिया. आता कुठे आहे आफ्रिका? तुम्हाला भूगोल माहीत आहे. आफ्रिकेमधून ते कुठे आले? साऊथ ईस्ट एशियामध्ये आले. म्हणजे आपला इकडचा चायना, आपला इंडिया वगैरे हा भाग. दक्षिण आणि पूर्व एशिया, जपान, चायना आणि इंडिया हा पार्ट आपला साऊथ ईस्ट एशियामध्ये आले. मग पुढे काय झालं याचं? फ्रॉम दॅट ॲप लाईक ॲनिमल देअर डेव्हलप. कोणते ॲनिमल? ओरांगुतान अँड जिबन लाईक ॲनिमल. हे ना मला जिबन अँड ओरांगुतान. दिस लाईक दे डेव्हलप फ्रॉम धिस ॲप लाईक ॲनिमल. बघा, पहिले कोणतं? लिमर लाईक ॲनिमल. केव्हा? 7 crore yearsला. नंतर कोण झाले मग? ॲट 4 crore years जिबन अँड ओरांगुतान डेव्हलप. कसे झाले डेव्हलप ते? बिकॉज देअर टेल डिसअपियर्ड, ब्रेन एनलार्ज्ड, हँड्स इम्प्रूव्ड, and these animal then they move to Southeast Asia and then develop gibbon and orangutan. हे कुठे झाले तयार? साऊथ ईस्ट एशियामध्ये. आता जे आले डेव्हलप झाले कुठून? आफ्रिकेमधून आले. पण जे आले नाही सगळे झाले ना, सम स्टेट देअर, जे राहिले त्यांचं काय झालं? रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल स्टेड इन आफ्रिका. इथेच राहिले. आता आपण बघूया आफ्रिकेमध्ये काय घडलं, जे राहिले त्यांचं काय झालं. मग 2.5 crores वर्षात आत गेले. कालखंड कमी होत गेला ना, मग आणखी वर्ष गेले. मग 2.5 crores बिफोर्स ॲगो, 2.5 crore years बिफोर ॲगो काय घडलं? गोरिला अँड चिंपॅन्झी डेव्हलप इन आफ्रिका. कोणापासून? जे राहिलेले यांच्यापासून. म्हणजे कोणते ॲनिमल? लिमर लाईक ॲनिमलपासून डेव्हलप झाले. म्हणजे त्याला म्हणू आपण ॲप लाईक ॲनिमल. त्याला म्हणतो आपण ॲप लाईक ॲनिमल. बघा पुन्हा एकदा बघा. टेल गेलेले ॲनिमल, ब्रेन डेव्हलप झालेले ॲनिमल हे कुठे होते? इन आफ्रिका होते. नंतर काही मग कुठे आले? दे मूव टू साऊथ ईस्ट एशिया. आता बघा, सो व्हेन दे केम टू साऊथ ईस्ट एशिया, याचं काय बनले मग?
फ्रॉम ॲपलाइक ॲनिमल देअर डेव्हलप जिबन अँड ओरांगुतान. हे कुठे घडले? साऊथ ईस्ट एशियामध्ये हे घडले. आता जे राहिले आफ्रिका यांचं काय घडलं पुढे? दॅट हॅपन्स 2.5 crores years ago. गोरिला अँड चिंपॅन्जी इव्हॉल्व फ्रॉम द ॲपलाइक ॲनिमल यांच्यापासून, फ्रॉम द ॲपलाइक ॲनिमल्स इन आफ्रिका. गोरिला अँड चिंपॅन्जी डेव्हलप इव्हॉल्व फ्रॉम द ॲपलाइक ॲनिमल इन द आफ्रिका. आहे ना. म्हणजे आफ्रिकेमध्ये 3 गोष्टी घडल्या. नंबर 1, लिमर लाईक ॲनिमल डेव्हलप. नंतर 2, देअर ब्रेन डेव्हलप अँड लिमर लाईक ॲनिमल चेंज इंटू ॲपलाइक ॲनिमल्स. सम ॲपलाइक ॲनिमल्स मूव टू साऊथ ईस्ट एशिया. They became gibbon and orangutan. But some ape-like animals stayed in Africa. From these ape-like animals, after some period, at the time of 2.5 crores years, काय घडलं? गोरिला अँड चिंपॅन्जी डेव्हलप. आलं इथपर्यंत? ठीक आहे. चला पुढे आता. मग पुन्हा काही वर्ष गेले. 2 crore years ago काय घडलं मग? These gorilla and chimpanzee animals काय झालं? यूज देअर हँड्स फॉर इटिंग. त्यांनी काय केलं आपले? मग दे स्टार्टेड टू यूज हँड्स फॉर इटिंग अँड फॉर अदर पर्पज, फॉर अदर वर्क. त्यांनी आपल्या हाताचा उपयोग सुरू केलं खाण्याकरिता. तसे आपल्याला बाकीचे आजही दिसतात, मंकी वगैरे. दे लिव्ह ऑन लँड. त्यांनी मग जमिनीवर राहणं सुरू केलं. म्हणजे बघा, फ्रॉम द गोरिला अँड चिंपॅन्जी ॲनिमल्स आफ्टर सम पिरियड ॲट 2 crore years ago काय झालं? सम ऑफ द स्पेसिस ऑफ दिस गोरिला अँड चिंपॅन्जी अगेन चेंज, डेव्हलप झाले. कशामध्ये? दे यूज देअर हँड, स्टार्टेड टू यूज देअर हँड्स फॉर इटिंग अँड फॉर अदर वर्क. दे स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड. जमिनीवर राहू लागले. का बरं? जंगलं कुठे गेले ते? ड्यू टू डिफॉरेस्टेशन. जंगल कमी कमी होत गेले ड्यू टू वेदर चेंज. आणि म्हणून दे स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड. 2 घटना घडल्या. नंबर 1, दे स्टार्टेड टू यूज हँड्स फॉर इटिंग अँड फॉर अदर पर्पज. सेकंड, दे स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड. कधी घडलं हे? 2 crore years ago. पुढे मग काय घडलं? देअर लंबर बोन डेव्हलप. कमरेचा हाड त्याचा डेव्हलप झाला आणि त्याच्यामुळे दे स्टार्टेड टू स्टँड इरेक्ट. तोपर्यंत कसे होते? असे चालत ते. नंतर दे, बिकॉज द लंबर बोन डेव्हलप, कमरेचा हाड डेव्हलप झाला, सो दे स्टार्टेड टू स्टँड इरेक्ट इन पोझिशन. ताट उभे राहू लागले. कोणामुळे? लंबर बोन डेव्हलपमेंटमुळे. सो दे स्टार्टेड टू लिव्हिंग इन ग्रासलँड. गवता भागात राहू लागले. मग ते शिकार करणे, प्राण्याला मारणं वगैरे. सो हँड्स अवेलेबल फॉर मोर वर्क. देअर हँड्स वेअर अवेलेबल फ्री. त्यांचे हात मोकळे झाले फॉर गुड वर्क. आणि म्हणून इथेच मग पहिली गोष्ट घडली. फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल डेव्हलप. आत्ता कुठे? या कालखंडामध्ये ह्युमन लाईक ॲनिमल डेव्हलप फर्स्ट. त्याचं नाव आहे रॅमापिथियस. याचं काय नाव आहे? रॅमापिथियस. हे सगळं कुठे घडलं? इन ईस्ट आफ्रिका. कुठे घडलं? इन ईस्ट आफ्रिका ते घडलं. झालं. पहिला माणसारखा दिसणारा प्राणी निर्माण झाला, इव्हॉल्व, डेव्हलप झाला. पुढे मग पुन्हा काही वर्ष निघून गेले. सो ॲट द पिरियड ऑफ 40 lakh years ago तेव्हा काय घडलं मग? धिस ॲपलाइक ॲनिमल, इट मीन्स रॅमापिथियस ॲनिमल, तो कसा होता? ह्युमन लाईक. हिज हँड्स वेअर फ्री फॉर गुड वर्क्स, स्टँडिंग इन इरेक्ट पोझिशन. सो फ्रॉम दिस ॲप इट बिकम अगेन मोर इंटेलिजंट बिकॉज अगेन देअर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन टेक्स प्लेस मोर. असा ब्रेन आणखी डेव्हलप झाला. इट बिकम मोर इंटेलिजंट. केव्हा घडलं हे? बिफोर 40 lakhs years ago. मग आणखी 20 लाख वर्ष चालले गेले. बिफोर 20 lakhs years ago मग काय झालं? मॉर्फॉलॉजी ऑफ दिस इंटेलिजंट मॅन अगेन चेंज्ड अँड दॅट बिकम होमोक्लॉस मॅन. याला म्हणतो आपण होमोक्लॉस मॅन. तुम्हाला माहीत आहे सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन बिंग कोणता आहे? होमो सॅपियन्स. सो होमो कॅरेक्टर्स ऑफ होमो क्लास अपियर्ड ॲट दिस स्टेज. तो मनुष्य होमोसारखा दिसू लागला, म्हणजे अर्धे कॅरेक्टर याच्यामध्ये आले असं म्हणू आपण.
मग पुन्हा 5 लाख वर्ष गेले. बिफोर 15 लाख इयर्स अगो मग काय झालं? स्किल मॅन डेव्हलप. धिस होमो लाईक मॅन डेव्हलप मोर स्किल विथ द हेल्प ऑफ हँड्स. आणि कौशल्य विकसित झाले याच्यामध्ये. आणि कुठे घडलं? इन चायना अँड इंडोनेशिया. सो व्हेअर डेव्हलप देअर स्किल मॅन? इन चायना अँड इंडोनेशिया. ओके. त्यानंतर 1 लाख इयर्स ॲगो, आणखी वर्ष येऊन गेले. मग पुढे पुढे कालखंड सरकत गेला. 1 लाख इयर्स ॲगो काय घडलं? डेव्हलपमेंट ऑफ मोर इंटेलिजंट मॅन. देअर वॉज मोर डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन. 1 लाख वर्षापूर्वी बुद्धी आणखी विकसित झाली. देअर वॉज मोर डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन. आणि डिस्कवरी ऑफ फायर, विस्तवाचा शोध लागला. केव्हा? बिफोर 1 लाख इयर्स ॲगो. मग आणखी कालखंड गेला पुढे, 50,000 वर्ष पुन्हा गेले. मग काय झालं? ब्रेन डेव्हलप अगेन मोर. दॅट मॅन बिकम वाईज मॅन. आता खरा हुशार माणूस निर्माण झाला. आणि हा होता पूर्ण माणूस. याला म्हणतो आपण होमोसॅपियन्स. याला काय नाव आहे? होमोसॅपियन्स. होमो कधी घडला? बिफोर 20 लाख इयर्स ॲगो. आणि होमोसॅपियन्स टोटल मोस्ट कॅरेक्टर ऑफ द ह्युमन बीइंग डेव्हलप in that man that was wise man, because there was more development of the brain. So that become wise man. It was called as homo sapien man. आणि याचं नाव आहे नीडरथाल मॅन. याचं काय नाव आहे? होमो सेपियन मीन्स नीडरथाल मॅन. हे माहीत ठेवा. होमो केव्हा? रामापॅथियस केव्हा? 2 करोडच्या वेळेस. होमो केव्हा? 20 लाखच्या वेळेस. आणि हा केव्हा? नीडरथाल मॅन होमोसेपियन्स केव्हा? 1 लाख नाही 50,000. ओके. आता आणखी काही वर्ष निघून गेले. 10,000 इयर्स ॲगो काय झालं? दिस होमोसेपियन मॅन लाईक द होमोसॅपियन क्लास कॅरेक्टर. ओके. दॅट मॅन स्टार्टेड टू डू ॲग्रिकल्चर. शेती सुरू केली बघा आता. At the period before 10,000 years ago, this Homo sapien man started to do agriculture. शेती करू लागला. Started to keep cattles, to use cattles. प्राणी गुरेढोरे यांनी पोसू लागला. कॅटल्स म्हणजे कोण? गुरेढोरे नाही का. प्राणी पोसू लागला. पाळीव प्राणी पोसलं. डेव्हलप सिटीज, विलेजेस. डेव्हलप कल्चर. आहे की नाही? कल्चर याला म्हणतो आपण संस्कृती आहे ना. संस्कार सुरू झाले या माणसामध्ये. केव्हा घडलं हे? 10,000. आणखी 5,000 इयर्स गेले. मग काय झालं? बिफोर 5,000 इयर्स ॲगो आर्ट ऑफ रायटिंग स्टार्ट. लिहिण्याची कला सुरू झाली बघा. किती घडत गेलं असं बदल. आर्ट ऑफ रायटिंग स्टार्ट. आणि 400 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स डेव्हलप इन युरोप अँड अमेरिका. अँड टुडे वी सी मॉडर्न मॅन. टुडे वी सी मॉडर्न डेव्हलप मॅन. अशा प्रकारचा हा आहे हिस्ट्री ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन फ्रॉम 7 crore टू टुडे. याचं बरोबर अभ्यास करा. आठवण ठेवा. फक्त पहिल्यांदा टप्पे माहीत ठेवा आणि त्यानंतर शॉर्टमध्ये बाकी गोष्टी पाहायचा. जास्त बदल कुठे घडले? 2 crore घडले जास्तीत जास्त. ओके. सो तुमचा इथे हा पहिला वी हॅव फिनिश द फर्स्ट लेसन. तुम्ही याचे सगळे पाठीमागचे प्रश्न सोडवून घ्या. अध्यायामधले यू सॉल्व ऑल द क्वेश्चन्स फ्रॉम द एक्झरसाइज. आणि त्यानंतरही तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त प्रश्न बनवता येतील ते बनवा. मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या गाईड्स आहेत. गाईड वाईट नाही. तुम्ही यातले प्रश्न बघा. तुम्हाला वाटलं की हा नवीन प्रश्न आहे बा, तो लिहा आणि त्याचं उत्तर इथून शोधा. नाही भेटलं तर मला विचारा. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचणी सांगू शकता. ओके. So we should stop here. Thank you.